औरंगजेब नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे, अशी भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने घेत आलेले आहेत। मात्र असं असताना त्यांच्या सरकारने मंजूर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अटकाव होत असल्याचा प्रकार समोर आलाय। लखनौमध्ये मध्यवर्ती चौकात अनावरण होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12.5 फूट म्हणजे 12.5 फूट पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येणार होती। मात्र लखनौ महापालिकेच्या आडमुठ्या आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी आता अडचणीत आलेली आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशमधला मराठी समाज आता आक्रमक झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात येणार होता, सर्व सिद्धता खरं तर पूर्ण झालेली आहे। मात्र केवळ तिथल्या पालिकेने आडमुठी भूमिका घेतली, अडेलतट्टू भूमिका घेतली आणि त्यामुळे आता मराठी भाषिक समाज तिथे संतप्त झालेला आहे। खरं तर लाखभर मराठा समाज या परिसरामध्ये राहतो आणि तिथल्या एका महत्त्वाच्या चौकामध्ये हा पुतळा उभारण्यात यावा यासाठी सगळी प्रक्रिया इथल्या समाजाने पूर्ण केलेली आहे। केवळ महापालिकेने खरं तर आधी आश्वासित केलेलं होतं, त्यासाठीचे पैसे सुद्धा भरलेले होते समाजाने, मात्र तरी सुद्धा आता मात्र पुतळा अनावरणासाठी विलंब होतो आहे, अटकाव केला जातोय, अडेलतट्टू भूमिका घेतली जाते। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत उत्तर प्रदेशमधून थेट उमेश पाटील जी, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली सगळी माहिती आधी जाणून घेऊया। उमेश जी, काय नेमकं झालेलं होतं? आपण यासाठी पैसे सुद्धा महापालिकेकडे भरलेले होते आणि महाराजांचा पुतळा उत्तर प्रदेशमध्ये या मुख्य चौकात असावा आपली सगळ्यांची भूमिका होती, नेमकं आता झालंय काय? आजच्याच दिवशी 14 ऑक्टोबर 2023 साली मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो होतो। त्यांना महाराजांचा पुतळा चौक चौरावर असावा अशी मागणी केली होती, कारण चौक चौरा इमामबाड्यापासून खूपच नजदीक आहे आणि आमच्या बॅक साईडला अकबरी गेट, राईट साईडला सामिना, तर समोर घंटाघर, छोट्या इमामबाडा, बडा इमामबाडा, मध्यस्थी एक सराफा होलसेल मार्केट आहे आणि त्या होलसेल मार्केट आपल्या 14-15 जिल्ह्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे। 14-15 जिल्ह्याची आर्थिक स्थिती सगळ्यात मोठा सोने चांदीचा व्यापार आहे आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं लागलं हे आपलं सौभाग्य असेल, त्या क्षेत्राच्या लोकांचं भाग्य असेल की शिवाजी महाराज त्या जागी उपस्थित होते आणि जिथं आर्थिक दृष्टीनं शिवाजी महाराजाला सुरक्षेच्या दृष्टीनं तिथे उभं राहिलं पाहिजे, प्रेरणा देणारं जिथं सर्वात जास्त टुरिस्ट येतात, इमामबाडा बघणारा व्यक्ती प्रत्येक जण त्या सराफा मार्केटमध्ये चिकनचं सराफ्याचं, चिकन म्हणजे कापड्याचं इथं कलाकारी असते, तीचा व्यापार घेण्यासाठी लोक विदेश देश दूर मधले येतात। मग तिथे एक राष्ट्रीय महापुरुषाचा चेहरा खूपच सुंदर दिसल। पंडितलाल नागरचा आमचा देश नाही, आमची कारवाई पूर्ण झालेली आहे, मूर्ती तयार झाल्या, बजेट पास झाले, पैसे गेलेले आहेत, घोषणा झालेल्या आहेत। गणेश उत्सव मध्ये येऊन कॅबिनेट मिनिस्टरनं 1 सप्टेंबरला घोषणा केली। आता पुतळा न लागणे हे महाराजांचा अपमान आहे, मराठी समाज अपमान बर्दाश्त करू शकणार नाही। आम्हाला नगर निगमचा घेराव करायला लागले तर आम्ही घेराव करणार, प्रदर्शन करायला लागलं तर प्रदर्शन करणार, आम्हाला कोणतीही कारवाई करायला लागली करणार। फक्त आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याची वाट पाहतो। आमचे मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, नेहमी ते शिवाजी महाराजांचं उच्चारण कुठल्या न कुठल्या रूपात आपल्या भाषणात करत राहतात। आम्हाला पूर्ण खात्री आहे की ज्या दिवशी त्यांना हे प्रकरण कळेल, हे प्रकरण संपेल आणि आमची शिवाजी महाराजांची मूर्ती लक्षात लागेल। बरं, पण मग तुम्ही आता महानगरपालिकेला जी महानगरपालिका आडमुठी भूमिका घेत आहे आणि हा पुतळा न बसवण्याची एक भूमिका घेत आहे, त्या ठिकाणी एक वेगळा पुतळा आता उभारला जाणार असल्याचं कळतंय आणि हा पुतळा अमृतलाल नागर यांचा पुतळा आहे। खरं तर आपला विरोध नाहीये, त्यांचाही पुतळा बसवा, मात्र महाराजांचा पुतळा बसवावा अशी आपली भूमिका आहे। आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना, तिथल्या प्रशासकांना भेटलात का? नेमकं काय झालं? त्यांचं नाव काय आहे? मी मेयरला स्वतः जाऊन भेटलो, मेयरला म्हटलो, मॅडम ही आमची कारवाई पूर्ण झालेली आहे, तुम्हाला ही कारवाई माहित नसेल पण ही कारवाई बघा, ही सगळी कागदपत्र, ते कागदपत्र ना बघता स्पष्टपणे मला सांगितलं आमच्या कार्यकारिणीत पारित झालेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकताय। मी जाऊन पाहिलं तर पारित झालं नव्हतं, त्याच्यात प्रस्ताव आलेला आणि पारित करणार आहेत गुपचूप। आणि मग मी आपल्या 10-15 नगरसेवक माझे जे मित्र होते, माझ्या मित्राचे मित्र होते, त्यांना फोन केला, म्हटलं सदनमध्ये काय मीटिंग वगैरे झाली काय, कार्यकारिणी बसली होती का? काही सुद्धा बसलेलं नाही, गुपचूप तरीक्यानं पास करायच्या नादात आहेत। दुसरीकडे 24 ऑगस्ट 2025 ला ज्यावेळी मी मूर्ती जाऊन बघून आलो, तयार मूर्तीचा फोटो व्हायरल केला आणि आपली खुशी व्यक्त केली लोकांनी, समाजातनी, त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वेस असताना कवी म्हणून त्यांना मान करायला लावली किंवा तिने मान केली।
ती सुद्धा मांग वेळ निघून गेल्यानंतर आहे. 24 ऑगस्टला मूर्ती बांधल्यानंतर 26 ऑगस्टला तुम्ही मांग करताय आणि त्या मांगवर राज्यसभा सांसद आपल्या कोट्यातनं मूर्ती पास करतात. ही शिवाजी महाराजांचा कुठं तर देश आहे असं दिसून येतो. आणि मी त्यानंतर नगर आयुक्तला पण दिले, मी जिल्हाधिकारीला दिलं, मी कमिशनरला दिलं, मी डीसीपी मुख्यालय, डीसीपी वेस्ट, इन्स्पेक्टर चौक सर्वांना आपले कागदपत्र दिले. म्हटलो ही तुम्ही सर्व्हिस असताना जी संतुती मागतात त्याच्यात तुम्ही याचा उल्लेख करा. त्याच्यानंतर शासनची जी इच्छा असेल आम्हाला मंजूर आहे. पण तिने माझं ती कागद घेऊन ठेवले, पण कुठल्याही त्याच्यात माझा उल्लेख केला नाही आणि नाही त्या कागद लावल्यात. म्हणून मला असं द्यावं म्हणजे असं मला खात्री पण आहे की हे लोक माझा शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा उल्लेख न करता पंडित अमृतलाल नागरच्या मूर्तीचा कुठेतरी प्रस्ताव पारित करणार आहेत गुपचूप तरीक्यानं. मुख्यमंत्र्यांच्या कानावर जेवढ्या लवकर जाईल ही विषय थांबल, अन्यथा ही काही ना काही तर गडबड करायची इच्छुक आहे. कारण मेयर जी आहेत ना त्यांचा भावना चांगल्या नाही. तिने स्पष्टपणे मला म्हटले तुम्ही वरच्यावर केलं आणि इथं तुम्ही जिल्हाधिकाऱ्याचा प्रशासनची तुमची मंजुरी नाही. तर मी म्हटलो नगर निगमपेक्षा कितीही केलं तर विधानसभा मोठी असते आणि विधानसभेत ही जी आर निघालेला. बरं, एकंदरीत तुम्हाला या सगळ्यामध्ये द्वेष येतो उमेश पाटील. खरं तर मला या क्षणाला सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा असं सांगायचंय, खरं तर जी मुंबई महापालिका छटपूजेसाठी मोठ्या सोयी सुविधा उत्तर प्रदेशातल्या बांधवांसाठी करते, हा सण चांगला साजरा करावा त्यांच्यासाठी मुंबई महापालिका इकडे पायघड्या घालते आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये आपल्या महाराजांच्या पुतळ्याला अटकाव करावा हे अत्यंत गंभीर आहे. काय तुम्ही याबाबत कुठल्या महत्वाच्या आणखी भाजपच्या नेत्यांना भेटलेल्या आहात का? कारण जर योगी आदित्यनाथ सातत्यानं महाराज विषयी नेहमी चांगलं बोलत असतात आणि त्याचबरोबर अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचा त्यांच्या भाषणांमध्ये नेहमी उल्लेख करत असतात आणि अशा वेळी जर महापौर ऐकत नसतील तर काय नेमकं ह्याच्या संदर्भात तुम्ही तिथल्या भाजप नेत्यांशी काही बोलला आहात का? हो, मी मला लगभग सगळी मिनिस्टर इथले आहेत की वाटतात बाकायदा. मी कार्यक्रम खूप चांगले कार्यक्रम करतो. महाराष्ट्र दिवस, संगम, भगवा यात्रा, शिवजयंती सर्वात मोठी शिवजयंती असते आमची. मी उत्तर प्रदेशचे पण कार्यक्रम आणि महाराष्ट्राची संस्कृती गुढीपाडवा सर्व कार्यक्रम करतो. मी इथल्या लोकांना घेऊन समावेश करून सगळ्यांना कार्यक्रम करून इज्जत देऊन प्रेमानं सगळ्या संघ राहून कार्यक्रम करतो. तर कुठं आपल्या मराठी लोकांचं कार्यक्रम खूप छान होतात आणि ती बघून त्यांना कुठं तर देश 2-4 लोकांना असतो आणि ते देशच्या कारण ते लोकांनी नेते लोकांनी भरपूर आणि जी नेता आहेत ज्यांच्या ऐकण्यात येतात ते कानाचे कच्चे नेते. मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे की 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लखनौत झाली नाही. जी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जी 2017 साली सुरू झाली होती. शिवनेरीतले 101 मोटरसायकलवर मावळे आले होते, ज्योत घेऊन 6व्या दिवशी इथं पोहोचले होते आणि ती इथं ज्योत घेऊन इथनं शिवजयंतीची सुरुवात केली. त्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री योगीजी होते आणि रामनाईक सिंगजी होते आणि शिवाजी महाराजांचा एक पुतळा युनिव्हर्सिटीत लागलेला तिथं कार्यक्रम होत असताना ते कार्यक्रम 2 वर्ष झालं होऊन दिलेलं आहे. कुठं तर हेच ग्रुप आहे जिने शिवजयंती होऊन दिलं आहे म्हणून आम्ही आमचा पुतळा मागितला होता. आम्ही म्हटलं आम्हाला पुतळा किंवा जागा द्या तुम्ही, आम्ही आमचा कार्यक्रम करतो, नाहीतर आमचा कार्यक्रम होतो तर का बंद पाडला तुम्ही? अगदी उमेश पाटील असे संपर्कात राहा. सध्या आपल्या बरोबर शिवा अभ्यासक आहेत श्रीमंत कोकाटे आणि आपण त्यांच्याकडून ही सगळी माहिती जाणून घेऊया. कोकाटे सर, आता आपण ऐकलं असेल उत्तर प्रदेशातला हा एक महत्त्वाचा सध्याचा मुद्दा म्हणता येईल. खरं तर छत्रपती महाराजांच्या पुतळ्यासाठी 2023 मध्ये सगळी परवानगी मिळालेली होती. 12.5 फुटाचा हा पूर्णाकृती पुतळा तयार सुद्धा झाली आहे. त्यासाठीची जी सगळी प्रक्रिया होती, प्रशासकीय सगळी प्रक्रिया होती ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. असं असताना तिथली महापालिका त्याला अटकाव करते. इथे मुंबई महापालिका उत्तर प्रदेशातल्या बांधवांसाठी जी छटपूजा व्यवस्थित पूर्ण करावी यासाठी लाल पायघड्या घातलेल्या आहेत, वेगवेगळ्या सुविधा उभ्या केलेल्या आहेत आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अटकाव केला जातोय. अशा प्रकारचं एक कुठेतरी सगळं वातावरण तयार झालंय. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे, धर्माचे, पंथाचे किंवा प्रांताचे नाहीत, तर शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे, आपल्या भारतीयांची अस्मिता आहे. त्यामुळे लखनौ महापालिकेने कुठल्याही स्वरूपाचा संकुचित दृष्टिकोन न ठेवता तत्काळ छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बसवला पाहिजे. त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी हे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, संकुचित मनोवृत्तीचे नाहीत आणि त्यामुळे त्यांनी
जे कोणी या पुतळ्यासाठी विलंब करत आहेत, विरोध करत आहेत, त्यांना तात्काळ त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बसवला पाहिजे. कारण शिवाजी महाराजांनी कधी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हिंदी, मराठी असा भाषावाद संपूर्ण आयुष्यामध्ये केला नाही. तर संपूर्ण देशाचे भूमिपुत्र आणि देशबांधव ही त्यांची व्यापक भूमिका होती आणि तशाच पद्धतीची व्यापक भूमिका लखनौ महापालिकेने ठेवली पाहिजे. संकुचित दृष्टिकोन ठेवू नये. मग मुंबईमध्ये उत्तर भारतीयावरती हल्ले झाले की राग येतो आणि मग उत्तर भारतीयांनी सुद्धा, हिंदी भाषिकांनी सुद्धा महाराष्ट्रासारखंच मोठं मन ठेवलं पाहिजे आणि किमान छत्रपती शिवाजीराजेंच्या बद्दल तरी त्यांनी संकुचित दृष्टिकोन ठेवू नये अशी आमची विनंती आहे. अगदी ठीक. धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर श्रीमंत कोकाटे इतिहास अभ्यासक आपल्या बरोबर होते आणि निश्चितच छत्रपतींचा पुतळा हा तिथं उभा राहणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे छत्रपतींनी सगळी जनता ही आपली आहे असं मन मोठं करून खरं तर छत्रपती शिवरायांचा इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे असं असताना देखील त्यांच्या पुतळ्याला अटकाव होणं हे किती दुर्दैवी आहे. हा केवळ एक प्रकारचा द्वेष आहे असं म्हणायला हरकत नाही. आमचे प्रतिनिधी उर्वशी खुन्ना सध्या दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत. उर्वशीकडे या संदर्भातले नेमके काय तपशील जाणून घेऊया. उर्वशी, नक्कीच अनुपमा, ज्या प्रकाराने या पूर्ण पुतळ्याची जी एक आपल्याला सांगायला इच्छितो की जे फॉर्मॅलिटीज असते ते सगळं झालं आहे. मग ते शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहावा, किती मोठा उभा राहावा आणि किती पैसे जे त्यांना दिले गेले ते पूर्ण उभारण्यासाठी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी केलेल्या आहेत. उमेश पाटील आणि त्यांच्या मराठी संस्थांना सगळे अप्रुव्हल्स मिळाल्यानंतर सुद्धा जर कुठे ना कुठे याचा अडखळा कुठे दिसून येतो आहे तर ते म्हणजे महानगरपालिकेच्या लेवलवर, आणि तिथे हा ज्या प्रकाराने खोडा झाला आहे ते कुठे ना कुठे जे आहे महत्त्वाचं आहे. कारण की तिथे जे एक त्यांचं जे एक सांगणं आहे म्हणजेच पंडितलाल मार्गावर त्यांना जी दुसरी प्रतिमा जी उभं करायची आहे त्याला त्याच्यासाठी एक चौक ऑलरेडी दिलं गेलेलं आहे. तरी सुद्धा जेव्हा जिथे जी जागाला अप्रुव्हल मिळालंय योगी आदित्यनाथच्या सरकारने दिलंय, तरी त्याला कुठे ना कुठे जे ऑब्स्ट्रक्शन एक दिलंय त्याच्याने खूप मोठं एक मराठी तिथेचे जे बंधू आहेत आणि पूर्ण देशभरात जे आहेत लोकांचं मन दुखवलं आहे. आणि त्याचसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी विनंती केली आणि बरोबरच उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांनाही विनंती केली आहे असंही समजून येत आहे. अगदी उर्वशी, अशा संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा उमेश पाटील यांच्याकडे जाऊया. उत्तर प्रदेशमधून लखनौमधून थेट आपल्या बरोबर जोडले गेलेत. उमेश पाटील, काय आपण महाराष्ट्रातल्या भाजपच्या कुठल्या नेत्यांशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का, किंवा त्यांच्याकडे हा सगळा जो प्रकार आहे तो पोहोचवलेला आहे का, त्यांच्याकडून काही प्रतिसाद आलेला आहे का? विनोद तावडेजींचे पीए संतोष सुर्वेनी मला वाटते 2 वेळा त्यांचे ओळखी श्रवण बघेलला. उमेश पाटीलजी, एका मिनिटासाठी थांबवते. मुंबई भाजप अध्यक्ष सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत अमित साटम. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती घेऊया आणि त्यांना सुद्धा सांगूया सगळा काय प्रकार झालाय. अमित साटमजी, आपल्यापर्यंत सुद्धा बहुधा ही बातमी आता पोहोचलेली असेल. उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारायचा आहे, त्यासाठी मंजुरी कधीच मिळाली आहे, पुतळा सुद्धा तयार आहे. मात्र तिथले महापौर अत्यंत आडमुठी भूमिका घेतात. महापालिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे खरं तर उत्तर प्रदेश विधानसभेतून जो GR पास झालेला आहे ही पूर्णाकृती हा पुतळा उभारण्यासाठीचा, या GRलाच विरोध होतोय आणि महाराजांचा पुतळा केवळ या आडमुठ्या भूमिकेमुळे आता बसू शकत नाहीये. मराठी समाज तिथला आता आक्रमक झालेला आहे. आणि काय आपण महाराष्ट्रातून काही मदत त्यांना करू शकतो का, कारण ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा अप्रोच झाल्याचं सांगितलंय. असं वाटतं की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्माननीय योगी आदित्यनाथजी हे एक सक्षम, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातनं तिथे काही इंटरव्ह्यू करण्याची आवश्यकता नाही. योगी आदित्यनाथजी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे भक्त असून त्यांच्याच सरकारने हा पुतळा लावण्याचा GR पास केलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर काही टेक्निकल अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी हे योगी आदित्यनाथजी स्वतः त्यामध्ये जातीने लक्ष घालून त्या दूर करतील आणि या देशाच्या भूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही.
अगदी अमित साटमजी, मात्र प्रश्न असा आहे, सध्या आपल्याबरोबर मराठी समाज तिथला जे उत्तर प्रदेशमधला आहे त्याचे मुख्य नेते आत्ता आपल्या बरोबर आहेत, उमेश पाटीलजी, आणि त्यांनी हीच व्यथा मांडली आहे की तिथे प्रत्येक गोष्ट आम्ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली असून सुद्धा महापौर जे आहे तिथल्या महापालिका जी आहे ती अशा प्रकारे अडेलतट्टू भूमिका घेते। खरं तर आपण मुंबईमध्ये उत्तर प्रदेश बांधवांचा जो सण असतो छठपूजा, त्याच्यासाठी कितीतरी सोयी केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे जर मराठी समाज बांधव जर तिथे आक्रमक होत असेल, संतप्त होत असेल, तर आपण त्यांना मदत करणं गरजेचे। तुम्ही काय नेमकी ग्वाही द्याल? तिकडच्या मराठी जनतेच्या भावनेशी आम्ही त्यांच्या भावनेच्या बरोबर आहोत आणि त्या ठिकाणी त्यांचं पूर्णपणे त्यांच्या भावनेचं रक्षण करणं आणि त्यांच्या भावनेचा आदर राखणं। आणि ही काही छत्रपती शिवाजी महाराज काही मराठी जनतेचे राजे नव्हते किंवा मराठी जनतेचे दैवत नाहीत, ते अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत। ते हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या सर्व समाजाचे, सर्व भाषांचे, सर्व धर्मांचे दैवत आहेत। आणि त्यामुळे तिकडच्या उमेश पाटीलजींनी जी भावना व्यक्त केलेली आहे त्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की उत्तर प्रदेशचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी याच्यातनं तोडगा काढतील आणि लवकरच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डौलानं विराजमान होईल। अगदी साटम सर, गेल्या 2 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे। आता आक्रमक होण्याची वेळ आली आहे, कारण तिथे एक सभा घातली आहे आणि अमृतलाल नागर यांचा पुतळा त्या ठिकाणी आता उभारला जाणार आहे। खरं तर ज्या पुतळ्यासाठी एक वेगळी जागा आधीपासूनच दिलेली आहे ती जागा न घेता छत्रपतींचा पुतळा जिथे उभारायचा आहे त्या ठिकाणी हा पुतळा नागरजी यांचा उभा राहावा यासाठी प्रयत्न तिथले चालू आहेत। आणि अशा वेळी एवढा हा समाज संतप्त आता झालेला आहे की जर आमच्यासाठी जागा दिली असेल, छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी दिली असेल, तर अशा प्रकारे कुरघोडी करत वेगळाच पुतळा जर इथं उभा राहत असेल तर नेमकं काय म्हणायचं, म्हणून ते खरं तर आशावादी आहेत। आपण महाराष्ट्रातून त्यांना काय मदतीची ग्वाही देऊ शकतो? बघा, मी आधीच तुम्हाला म्हटलेलं आहे की योगी आदित्यनाथजी हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे ते स्वतः सक्षम आहेत आणि ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत आणि त्यामुळे याच्यातनं तोडगा हे उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री लवकरच काढतील आणि त्या ठिकाणी असलेल्या मराठी जणांची जी भावना आहे त्या भावनेचा आदर राखला जाईल। परंतु या गोष्टीला मराठी आणि उत्तर भारतीय असा त्या ठिकाणी टर्न न देता छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत आणि त्यामुळे तुम्ही उत्तर प्रदेशचं काय म्हणताय, तुम्ही या देशाच्या पलीकडेही जिथपर्यंत मराठ्यांचा झेंडा हरवला गेला होता त्या ठिकाणी जे मराठी बांधव आहेत, त्या ठिकाणी जे हिंदू बांधव आहेत, त्या ठिकाणी या भूमीशी नाळ जोडलेले जे बांधव आहेत त्या सर्वांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी विराजमान होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे। ठीक आहे, तुम्ही म्हणताय, पण खरं तर दुर्दैव वाटतंय की तुम्ही 7 समुद्र पार उदाहरण देताय, मात्र आपल्याच देशामध्ये, आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आणि खरं तर ज्या प्रदेशातून इथे अनेक लोक महाराष्ट्रात येतात आणि अगदी लिहिल्या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रीयन असल्यासारख्या करत असतात, त्यांच्यासाठी आपण एवढ्या सुविधा करत असताना आपल्या महाराजांच्या पुतळ्याला तिथे अटकाव होतो हे ऐकणं सुद्धा खरं तर सहन होत नाहीये। असे संपर्कात रहा। सचिन सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते। सचिन सावंत, आपल्याला सुद्धा सगळा प्रकार कळलेला असेल, काय नेमकं झालंय? उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारायचा आहे 2 वर्षांपासून पुतळा तयार असून सुद्धा या पुतळ्याला तिथले महापौर, तिथली महापालिका अटकाव करते आहे आणि त्या ठिकाणी आता अमृतलाल नागर यांचा पुतळा उभारला जाणार आहे। काय म्हणायचं याला? असं आहे की भारतीय जनता पक्षाचा दाखवण्याचे दात कसे वेगळे असतात, खाण्याचे दात कसे वेगळे असतात हे यातनं दिसून येतं। शिवरायांचा उपयोग केवळ राज्य मिळवण्यासाठी, सत्ता प्राप्त करण्यासाठी करायचा आणि शिवरायांच्या ज्या तत्वांचा त्या ठिकाणी किंवा त्यांच्या आदर्शाचा त्याचं उल्लंघन करत राहायचं ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती आहे। गेले 2 वर्ष आता सातत्याने मी अमित साटमांचं वक्तव्य ऐकत होतो, त्यांच्या भाषणामध्ये सातत्यानं हा योगी आदित्यनाथांबरोबर, म्हणजे ऍक्च्युली योगी नाहीच आहेत ते, मला खऱ्या अर्थानं अजय कुमार बिष्ट असंच म्हणावं लागेल त्यांचं नाव, त्यांना यशस्वी 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 म्हणतात, पण 2 वर्ष ते अयशस्वी राहिले ना शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यासाठी। ज्या पद्धतीनं फडणवीसजी कशा तऱ्हेने अयशस्वी राहिले शिवस्मारक उभारण्यासाठी, जलपूजन करून आता किती वर्ष झाली, आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं शिवरायांचा पुतळा पडला गे 1 वर्षामध्ये हेही आपण पाहिलेलं आहे सिंधुदुर्गामध्ये। आणि एकंदरच शिवरायांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून होत असतं, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असतं, हे वेळोवेळी त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे, त्यांना कोणी रोखलेलं आहे? अजय कुमार बिष्ट यांना कोणी रोखलेलं आहे?
त्यामुळे आता हितनं मात्र त्रागा करायचा प्रयत्न करायचा, ह्यांचं हे पितळ उघडं पडलेलं आहे म्हणून अशा पद्धतीचं चाललेलं आहे. अमित साठमजी, राजकारणासाठी केवळ छत्रपतींच्या नावाचा उपयोग करताय आहे भाजप, असं सचिन सावंतांचं म्हणणे, असा आरोप आहे. राहुल गांधींचं खरं नाव काय हे जर मी आता काढलं तर ते त्यांना आवडणार नाही. समजलं का? आणि दुसरं, औरंगजेबाच्या कबरीच्या समोर मुजरा घालणारे, मतांचं लांगुलचालन करणारे, हिरव्याला सलाम घालणारे, यांच्याकडनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीबद्दल शिकण्याची आवश्यकता नाही. आयुष्यभर यांनी मतांचं लांगुलचालना करता जे काही हिरवी पिलावळ या देशामध्ये ज्यांनी जन्माला घातली आणि जी वाढू दिली, आणि त्यांच्याकडनं आम्हाला शिवाजी महाराजांची भक्ती आणि हिंदुत्व शिकण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता काही ना काही कुरघोड्या करायच्या, काही ना काही दिशाभूल करायची, आणि आता काय फेक नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यांची मास्टरी झालेली आहे. परंतु या देशाच्या जनतेने यांच्या फेक नरेटिव्हला असा उचलून फेकलेला आहे, दोनदा तीनदा उचलून फेकलेला आहे. त्यामुळे आता हे हताश झालेले आहेत आणि त्यामुळे अशा हताशतेच्या भावनेतून अशा प्रकारची वक्तव्य काही लोक करत आहेत. ठीक, अमित साठमजी धन्यवाद, आपण जोडले गेला. झी 24 तासवर आपली प्रतिक्रिया दिली. सचिन सावंत, आपली मला प्रतिक्रिया हवी आहे. खरं तर महाराष्ट्रातून आपण काय ग्वाही देऊ शकतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपली ओळख आहे, अस्मिता आहे, आणि अशा वेळी उत्तर प्रदेशातला जो सण छठ पूजा जी सगळ्यात महत्त्वाची असते त्यासाठी मुंबई महापालिका या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा करते. अक्षरशः रेड कार्पेट या सगळ्या बांधवांसाठी घातलेला आहे. त्यांचा सण चांगला साजरा व्हावा यासाठी अख्खी महापालिका यंत्रणा इथे कामाला लागली आहे. मात्र छत्रपतींचा पुतळा तिथे बसावा यासाठी लखनौ महापालिका, तिथले महापौर मात्र असंवेदनशील दिसतात. असं आहे की संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाची सत्ता तिथे आहे. तिथले महापौर आणि ही करण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्षाचे कडनं, आदित्यनाथांकडनं सातत्यानं नरेंद्र मोदींची तुलना ही शिवरायांची केली जाते, हे आपण पाहतोय. याच्यापेक्षा संतापजनक बाब कुठली असणार आहे? आता हे अमित साठमांनी ऐकून गेलं पाहिजे होतं की ज्या पिल्लावळ त्या ठिकाणी म्हणतायत, ही RSSची पिल्लावळ आहे. ज्यांनी सद्गुण विकृती म्हटलं होतं त्या सावरकरांची पिल्लावळ आहे ही. ज्यांनी त्या ठिकाणी संभाजी महाराजांना बदनाम केलं, त्यांना दारुड्या म्हटलं, त्या गोळवलकरांची पिल्लावळ आहेत हे. आणि हे पेशवाईचे समर्थक आहेत. त्यांना शिवरायांच्या मराठा साम्राज्याचं कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी घेणं देणं नाही. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक शिवरायांना बदनाम करण्याचं काम, त्यांच्या विचारांना बदनाम करण्याचं काम, चिंदम प्रवृत्ती यांच्याच पक्षातली होती ना. कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं त्या ठिकाणी हलवण्याचं काम कोणी केलं? भारतीय जनता पक्ष सरकार होतं ना. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. संपूर्णपणे मोदी आहे तो मुमकिन आहे ना. आणि उत्तर प्रदेशामध्ये त्यांचंच राज्य आहे पूर्णपणे बहुमताचं. काय करताय सरकार? 2 वर्ष झाली, काही करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ते शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनाच बसवायचा नाही भारतीय जनता पक्षाला. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तासकडे आपली ही भूमिका मांडली. दोन्ही खरं तर पक्षाचे महत्त्वाचे नेते आपल्याबरोबर असताना उत्तर प्रदेशमधून मराठा समाजाचे जे नेते आहेत उमेश पाटील आपल्याबरोबर सध्या संपर्कात, त्यांना आपण हीच ग्वाही देऊया की महाराष्ट्रातून अर्थातच या संदर्भातली सूत्र हल्ली जातील आणि योगी आदित्यनाथ याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतील. उमेश पाटीलजी धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर थेट उत्तर प्रदेश लखनौमधून जोडले गेलात.